आज व्हिडिओला यश सुरुवात करतोय. होय संपला. बस बोल काहीतरी. एंड. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय आमच्या गावातील एका छोट्याशा धबधब्यावरती आणि माझ्यासोबत यश आहे आणि सार्थक आहे, सनी आहे. हाय गाईस, आता आम्ही चाललोय धबधब्यावर. बघू आता तिथे जाऊन काय मन पेवायचं बिवायचं काय करतोय का. वागड्याने आमच्यासाठी लिंबू सरबत आणलंय बघून. तुम्ही चला आमच्या संघात. स्ट्रॉंग लिमका म्हणून आम्ही आलोय. आणि काल आम्ही गावात एक चोरी केली त्याच्यामुळे आमच्यावर गावातली सगळी मंडळी आमच्यावर भडकले. त्याच्यामुळे आम्ही खूप रानात दूर असून खेळा जातोय. एका धबधब्यावर जाऊन शांतपणे बसणार आणि संध्याकाळी घरात येणार. जेव्हा गाव शांत होईल तेव्हा आम्ही गावात येणार. तरी आमच्या ग्रुपमधला एक माणूस शेतीचं काम करतोय, त्याच्यामुळे तो येऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला थोडं दुःख वाटतं आणि कमतरता वाटते आमच्या ग्रुपमध्ये. तरी बघू आता त्याला फोन करून येतो काय. नाही आला तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार नाही. पाडायचं नाही आपल्याला. पाय सारतायत. बघू शकता आपण काट्या कुट्यातून जातोय. ही आपली संघर्षाची वाट आहे. तर या संघर्षावर मात केला तर आयुष्यात शिखर गाठू शकतो. आपण धबधबा गाठू शकतो. धबा बघायचं माहिती ना, आपण धबा बघायला जायचं. चालू केलं कोण काय बोलतच नाही. याला तुझ्या आपण आणि बोलायचं. तू बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे. बोल ना, सांग का मला काहीतरी. आपण आलोय धबधब्यावर. तरी पावसात हे पाणी पण धबधब्यावर जातं. झुकना पड़ता है. आओ रे. आप देख सकते हो इधर बहुत जंगल है. जंगल में आना मुश्किल ही है. हमको ये रास्ता पार करने का है. देखते ही गाइस. तो भालू बोल रहे हैं क्योंकि हम ऊपर सुंदे हैं. लगता नहीं मेरे को कोई लड़की देगा. हम तो रास्ता भटक गए हैं, लेकिन हम अपना रास्ता हम खुद बनाते हैं. दूसरे तो रास्ते में नहीं चलते हैं.
ए सनी बरोबर चाललाय, तुम्ही कुठे जाताय? खूप घसरंड आहे, पाय सरतायत. थोडीशी कसरत करून आम्ही आता आमच्या गावच्या एका छोट्याशा धबधब्यावरती आलो आहे. हा आमच्या गावातील एक छोटासा धबधबा आहे. असे 3-4 धबधबे गावामध्ये आहेत. पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन मी. गावात असं उन्हाळ्यात फिरायचा एक्सपिरियन्स मी जवळजवळ 5 वर्षानंतर घेतोय. पहिले आम्ही इथं घसरगुंडी खेळायचो. म्हणजे इथं तुम्ही बसलात की पाण्याबरोबर तिथपर्यंत खालपर्यंत जायचो आम्ही. खूप मजा यायची. गावची सगळी पोरं असायची. इथं बस सारखं, इथं बस. अरे सांगतो तर बस तरी, एवढा नाही जात. बस बस बस. थोडीशी अशी धबधब्यावरती आणि तिथल्या पाण्यात मजा करून झाल्यावरती आता आम्ही ढाकमोली गावातून घरी चाललोय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यांनी काय करा, सबस्क्राईब काय करा सबस्क्राईब ते करा.